एखादी सुंदर मुलगी असली की तिच्यावर 100 लोक प्रेम करतात. या तिच्या सौंदर्याचा काय दोष आहे, असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी भाजपमधील आयारामांवर भाष्य केलं. तसेच बडगुजराचा मी चेहरा देखील पाहिलेला नाही, हे कोण बडगुजर आहेत मला माहिती नाही म्हणत सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षप्रवेशावर टोला लगावला. भाजप नागपूर महानगरतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी गडकरींना बोलते केले. डबल इंजिन सरकार, विस्कळीत विरोधी पक्ष असतानाही भाजपमध्ये बडगुजर यांच्यासारख्या आयारामांची गरज काय, या प्रश्न उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपला सुंदर मुलीची उपमा देत इतर पक्षातून प्रवेश करणाऱ्यांना निशाणा साधला. मोदी सरकारच्या 11 वर्षातील उपलब्धींवर प्रकाश टाकताना ते म्हणाले, गेल्या 11 वर्षातील सर्व योजनांमुळे भारताच्या विकासाला दिशा मिळाली. माझ्या मंत्रालयाअंतर्गत येणारी ऑटोमोबाईल इंडस्ट्री 13 लाख कोटींहून 22 लाख कोटींवर पोहोचली. येत्या 5 वर्षात भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री पहिल्या क्रमांकावर जाऊन 10 कोटी रोजगारांची निर्मिती होईल, असा विश्वास आहे. 11 वर्षातील कामे ही केवळ रील असून पूर्ण चित्रपट अद्याप बाकी आहे. तसेच 2029 मध्ये जी भूमिका मिळेल ते काम करणार असून विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यावर माझे संपूर्ण लक्ष आहे. तत्पूर्वी प्रस्तावित भाजपचे महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केले. लोकविकासाला लोक मते देतात, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पाणी, वीज, कचरा यासाठी मागील 5 वर्षात एकही मोर्चा निघालेला नाही. शहरात झालेली विकास कामे पाहता येत्या महापालिकेच्या निवडणुकीत नागपूरमध्ये भाजप 108 पेक्षा अधिक जागा जिंकणार आहे, असे गडकरी म्हणाले.